तर आज मी बोंबिलाची भाजी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील घेतलेले आहे मी 7 ते 8, कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतले आहे मोठे चिरून, हिरवी मिरची घेतली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी सोप्या पद्धतीने भाजी बनवणं तुम्हाला दाखवणार आहे, तर त्या पद्धतीने मी दाखवत आहे. तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. ही कढई ठेवलेली, मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. बोंबील टाकून घेते. बोंबील आपण फ्राय करून घेणार आहोत. बोंबिलाला तर बघा मी मिरची टाकून घेतलेली आहे. मिरची थोडी झाली का कांदा टाकून घेणार आहोत. कांदा पण छान होऊ द्यायचा आपल्याला. कांदा छान होते. तर बघा कांदा पण छान झालेला आहे. बघू शकतात कांद्याचं पूर्ण कच्चं पण मरून गेले. तर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. हे 2 टमाटे घेतलेले आहे मी मोठे. टमाटे पण आपण छान होऊ देणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ जास्त टाकायचं नाही, बोंबील खारे असतात. नंतर लागलं तर वरतून घेता येतं. हळद पण टाकून घेते. बघा हळद पण टाकून घेतलेली आहे मी. बस एवढंच टाकायचं आपल्याला, काय टाकायचं. टोमॅटो पण छान झालेले आहे. बोंबील टाकून घेते आता. हे बघा बोंबील मी टाकून घेतलेले आहे. त्याला मिक्स करते आणि पाणी गरम केलेलं आहे. छान असं परतवून घ्यायचंय. परतवून घेतलेलं आहे छान. त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकतो. बोंबील शिजवायला. तर बघा मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायचं तेवढं पाणी टाकू शकतो. आणि हे पाणी अर्ध करायचं आपल्याला, म्हणजे रशामध्ये बोंबिलाची टेस्ट येते छान आणि खायला छान लागतं. म्हणजे जे बोंबील खात नाही ते रस्सा खाऊ शकतात. तर आता ही भाजी आपण 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवर होऊ देणार आहोत. झाल्यावर दाखवते. तर बघा भाजी माझी झालेली आहे. प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. बोंबील पण छान शिजलेली आहे. तर बघा भाजी आपली छानपैकी झालेली आहे. प्लेटिंग करते. छान झालेली अगदी भाजी. रस्सा पण बघा मी अर्ध पाणी आटून घेतलेला आहे आणि एवढा रस्सा ठेवलेला आहे. तर भाजी आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.